भाजपा आता काय उत्तर देणार हो? म्हणजे खरं तर त्यांच्याकडे या प्रश्नाचं उत्तर आहे तरी का? मित्र हो, मराठा आरक्षणाची मागणी मान्य करीत सरकारनं हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतला आणि बघा त्यानंतर भाजपानं देवाभाऊ कॅम्पेन राबवलं. कोट्यावधी रुपये खर्च करून बड्या बड्या वर्तमानपत्रामध्ये पानाच्या पानं भरून जाहिराती दिल्या आणि या जाहिरातीत फक्त एकच शब्द होता, देवाभाऊ. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुढे झुकलेले देवेंद्र फडणवीस. बस. अर्थात मराठा आरक्षणाचं श्रेय घेण्याचा हा प्रयत्न होता, हे काही लपून राहिलेलं नाही. पण आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आपली एक वेगळीच पॉवर दाखवली. देवा तूच सांग ना अशा कॅम्पेननं सणसणीत उत्तर दिलं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं एक दिवसाचं शिबिर आज नाशिकमध्ये होतं. उद्या नाशिकमध्ये सोमवारी मोर्चाचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे. या निमित्तानं नाशिकमध्ये देवा तूच सांग अशा प्रकारचे बॅनर लागलेले आहेत. अहो, वर्तमानपत्रात सुद्धा तशाच प्रकारच्या जाहिराती पान पान भरून झळकलेल्या आहेत. देवाभाऊ विरुद्ध देवा तूच सांग असा सामना आज महाराष्ट्रानं पाहिला. खरं तर भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांची बोलती बंद करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीनं केला आणि तो यशस्वी सुद्धा झाला असं म्हणावं लागेल. राज्यात सामान्य जनतेपुढे असंख्य समस्या उभ्या आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी, पीक विमा, बेरोजगारी, महिलांचे प्रश्न वगैरे 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 प्रश्न 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 आणि समस्या समस्या आणि समस्या. अहो, तरी सुद्धा कोट्यावधी रुपये खर्च करून देवाभाऊच्या जाहिराती झळकवण्यात आल्या. पण मग जनतेच्या समस्याचं यामध्ये काय हो? आणि नेमक्या याच प्रश्नावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं भाजप आणि फडणवीस यांना घेरलं, खिंडीत गाठलं. भाजपाच्या दुखत्या जखमेवर मीठ चोळलं. या जाहिरातीमध्ये काय आहे बघा. देवा तूच सांग असं जाहिरातीचं शीर्षक आहे. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. या जगद्गुरु संत तुकोराबारायाच्या ओवीप्रमाणे राज्यामध्ये भेदभाव करून वाद वाढवण्यापेक्षा मुद्द्याचं बोला असं जाहिरातीत म्हटलंय. शेतकरी कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, पीक विमा, पिकाला हमी भाव, भावांतर योजना, युवांना नोकरी, लाडक्या बहिणींचे 2100 रुपये, कापूस आयात, असुरक्षित महिला, कांदा निर्यात बंदी, अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान. या प्रश्नाचे उत्तर मिळणार तरी कधी असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला गेला आहे या जाहिरातीच्या माध्यमातून. स्वार्थी सरकार पुरस्कृत ग्रहण कधी सुटणार असा प्रश्न देखील या जाहिरातीतून करण्यात आलेला आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सरकारवर चांगलंच आता तोंड सुख घेतलं. कोणाला आव्हान वगैरे देण्याचा आमचा काही प्रयत्न नाही, पण राज्यातील समस्या समोर आणण्याचा हा प्रयत्न आहे. कुठल्याही स्वयंघोषित देवाला नाही तर खऱ्याखोऱ्या परमेश्वराला साकडं घातल्याचं, म्हणजे विठ्ठलाला साकडं घातल्याचं सूर त्यांनी आळवला. गेल्या काही दिवसापासून राज्यभरामध्ये भाजपनं देवाभाऊंच्या नावानं बॅनर लावले, जाहिराती केल्या. त्यातून आपली प्रतिमा उंचावण्याचा आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मराठा बांधवांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला गेला. अर्थात मराठा बांधव हुशार आहेत, ते अशा कशानेही आकर्षित होणार नाहीत कोणाला. या जाहिरातबाजीवर मोठी टीका सुद्धा झालेली होती बघा. आता मात्र राष्ट्रवादीनं भाजपच्या जखमेवर अक्षरशः मीठ रगडलं. महाराष्ट्रातील जनतेचे ढीगभर प्रश्न असताना आपली जाहिरातबाजी कसली करून घेतात असा प्रश्नच शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं विचारला. त्यामुळं भाजपाची आणि देवेंद्र फडणवीसांची सुद्धा मोठी कोंडी झाली. त्यांना नेमकेपणानं खिंडीमध्ये गाठून पवारांची वेगळी पॉवर दाखवली गेली. वर्तमानपत्रामध्ये देवा तू सांग ना अशी जाहिरात देऊन मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उत्तर कधी मिळणार असा सवाल विचारला गेला. भाजपा आता काय उत्तर देणार हो? म्हणजे खरं तर त्यांच्याकडे या प्रश्नाचं उत्तर आहे तरी का? आणि मग भाजपानं जी देवाभाऊची जाहिरात, एवढी मोठी जाहिरातबाजी केली, ती त्याच्याच अंगलट आली का? जाहिरातबाजीचं बुमरॅंग भाजपावरच उलटलं असं म्हणता येईल का? तुम्ही काय म्हणाल मित्रांनो, जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल कदाचित तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही एक अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.